सिंगल धाव. तर जाऊया. आपण पाहायला मिळतंय एका बाजूला यजमान संघ आहे आणि त्याचबरोबर मेजवान संघ दुसऱ्या बाजूला आणि नक्कीच जे सामन्याचं इथून पाहिलं तर चुकी. दोघांमध्ये कॉलिंग खराब. खराब कॉलिंग पाहायला मिळाली आणि इथे धावचीतच्या स्वरूपात फलंदाज श्रेयस देव बॅक टू द डगआउट गॉन. क्रिकेट क्लब आयोजित कैलासवासी कुमार सचिन दादा स्मृती चषक 2025 चा हा महासंग्राम आपण पाहतोय. रात्रकालीन या स्पर्धेचं आयोजन त्याचबरोबर पागदरे नेटवर्कच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण पाहायला मिळतंय. नक्कीच इथून सॉफ्ट हँडनं प्रणित आल्याबरोबर आल्या पावलानं मात्र सॉफ्ट हँडनं सिंगल साठी ह्या चेंडूला मात्र ढकलले गेले. सिंगल धाव कंप्लीट होईल. धावफलक 1 फ्लाय होईल. धावफलक जाऊन पोहोचेल भाटपाडा संघाची. 2 धावा 1 विकेटच्या नुकसानामध्ये 3 चेंडूचा खेळ खेळला असं द्वैत आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूचा खेळ उर्वरित बाकी असेल आपल्या या गोलंदाजीमधनं. पाहूया या 3 चेंडूमध्ये किती धावांचा खर्च उचलतोय. जर पाहिलं खराब जे पाहणी केली जाईल पंचांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर निर्णय पोहोचवला जाईल. आपण थोडंसं लांब राहायचंय. पंच पाहणी करतील. इट इज अ नो बॉल घोषित केला जातोय आणि बाईकच्या स्वरूपात सिंगल धाव अशा 2 धावा बॅटची कडा आहे असं मात्र दर्शवलं जातोय. सिंगल धाव 9+1 अशा पाहायला मिळतील. धावसंख्या 2 ने बरं होईल. धावफलक जाऊन पोहोचेल 4 धावा स्कोर कार्ड वरती. म्हणून जर पाहिलं आक्रमण करण्याचा प्रयत्न भूषण चेंडूवरती येताना पाहायला मिळतात. मागच्या मॅच ज्याने मात्र आपल्या संघासाठी एक काय कमालीची फलंदाजी राहिली गेली. अद्वैत आणि त्याचबरोबर भूषण. शेवटच्या टप्प्यापर्यंत भूषणनं मात्र काही कमालीचा खेळ ठेवला आणि संघाला मात्र विजयाची वाटचाल शोधून दिली. शेवटचा सामना इथून पाहायला मिळतोय. इथून जर पाहिलं काय कमालीचं क्षेत्ररक्षण. बघता बघता असं वाटत होतं की चेंडू निघून जाणार, क्षेत्ररक्षकाला बीट करेल. परंतु क्षेत्ररक्षकानं काही कमालीचं क्षेत्ररक्षण केलंय. आपल्याला स्वप्नील पाहायला मिळाला आणि त्यानंतर डॉट बॉलला नाही सिंगल येतोय. इथून जर पाहिलं सिंगल धाव कंप्लीट होतोय. प्रणित तांडेल पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेरून मात्र संघाला मात्र सपोर्ट करत असताना पाहायला मिळतायत. आज पंचांच्या भूमिकेत आहेत, परंतु आज संघ खेळताना दिसतोय. इकडे सिंगल साठी चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल धाव कंप्लीट होईल. धावफलक 1 ने फ्लाय होईल. धावफलक जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड वरती. 5 धावा. टोटल 5 चेंडूचा खेळ संपलाय. 5 धावा स्कोर कार्ड वरती. षटक समाप्त झालाय. 6 चेंडू 6 धावा. त्याचबरोबर इथे जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 6 धावा आणि 1 विकेटचं नुकसान मात्र झालंय. आणि इथून जर पाहिलं तर नवोदित चषक 2025 आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून शेजारील पण ग्रामीण विभागातील संघ पाहायला मिळते. सातपाडी विभागातनं टोटल संघ कंप्लीट झालेले आहेत. 17 संघ मात्र इथे कंप्लीट होत आहेत. सातपाडी विभागातनं आणि त्याचबरोबर ओपन विभागातनं जर आपण पाहिलं तर ओपन फॉर्मॅटमधनं पाहिलं तर ओपन फॉर्मॅटमधनं टोटल संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 संघ इथे कंप्लीट झालेले आहेत. इथून जर पाहिलं भाटपाडा संघ कुठेतरी दगाऊट शांत केलाय. दगाऊट शांत आहे का म्हणून तर इथे गणेश क्लब ब संघ मात्र वर्चस्व करतोय. गणेश क्लब ब संघ मात्र वरचढ करतोय आणि इथे फलंदाजाला कुठेही संधी देत नाहीये हात सोडण्याची. हात खोलण्याची संधी इथून कोणालाही प्राप्त होत नाहीये. फलंदाज येत आहेत, जात आहेत. दोन्ही बॅटर सलामीचे डगआउटमध्ये आता मात्र शांत बसलेले आहेत. आता 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला प्रणित तर दुसऱ्या बाजूला जन्मेश. त्या दोन्ही फलंदाजांना जबाबदारी घ्यावी लागेल. खडतर प्रवास तर निर्माण झालाय. आता त्या खडतर प्रवासाला एक चांगला प्रवास निर्माण करायचा असेल, तर या दोन्ही फलंदाजाला ती जबाबदारी घ्यावी लागेल आणि ती जबाबदारी कशाप्रकारे निभावली जाईल. इकडून जर पाहिलं आक्रमण करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा धावचीची संधी आणि धावचीच्याच संधी इथे निर्माण झाली होती. परंतु जन्मेशने कंप्लीट केली आहे धाव. वेगानं धाव कंप्लीट होते. धावफलक 1 ने फ्लाय होईल. धावफलक जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड वरती. तब्बल 7 धावा 7 ऑन द बोर्ड स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतायत. स्वप्नील गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतायत. एक चेंडू
2 चेंडूचा खेळ झाला. 1 धावा आणि 1 विकेट मात्र त्याने मिळवलाय आपल्या गोलंदाजीमध्ये. इथून जर पाहिलं लेंथ लाईनमध्ये थोडंसं परिवर्तन करण्याचा प्रयत्न वाईटचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. अवांतर धावा खर्च होते. धावसंख्येत भर होईल. धावफलक जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 8 धावा स्कोर कार्डवरती. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा स्वप्नील बॉलिंग ट्रॅकवरती. काही कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. एवढं चांगलं क्षेत्ररक्षण जी त्यांच्या माध्यमातून राहिलं गेलं. खूपच चांगले क्षेत्ररक्षण डॉट बॉल पाहायला मिळते. निर्धाव चेंडू. निराश हताश हतबल झाल्यात बाटपाडा संघ. ते आयोजक संघ, यजमान संघ म्हणून पाहायला मिळत आहेत. परंतु इथून जर पाहिलं या सामन्यातील विजेता संघ सरळ थेट क्वालिफाय होईल. परंतु पाहूया या मॅचमध्ये नक्कीच खूप काही घडताना पाहायला मिळेल. गुडनाट एक फटका खेळण्याचा प्रयत्न सिंगल झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल कंप्लीट होईल. काय कम्मालीची खेळी राहिली आहे, काय कम्मालीची गोलंदाजी राहिली आहे गणेश क्लब ब संघाची. आणि पूर्णपणे गणेश गणेश क्लब अ संघ सामन्याचा पूर्ण आनंद घेत आहे. प्रणित तांडेल मात्र कानमंत्र देताना, प्रत्येक फील्ड सजावट करताना, गोलंदाजाला कानमंत्र देत असताना. इथून जर पाहिलं बॅटची कडा येते. नक्कीच गिरकी घेतोय चेंडू स्वतःभोवती. सिंगल धाव कंप्लीट होईल. धावफलक 1 ने फ्लाय होईल. लास्ट बॉल रिमाइनिंग असेल. शेवटचा चेंडू बाकी आहे. धावसंख्या धावफलकावरती 10 ऑन द बॉल 2 विकेट लॉस बाटपाडा संघ पाहायला मिळतोय. व 1.5 चेंडूचा खेळ खल्लास. शेवटचे टोटली 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. उलटा चेंडू आहे. पाहूया इकडून मिसफील्ड. इकडून थोडंसं लेझीपणा पाहायला मिळालं भूषणच्या माध्यमातून आणि चेंडू क्लिअर होतोय बाउंड्री लाईनला. सीमारेखा पार येतोय शेवटच्या चेंडूवरती चौकार. 4 धावा. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. बाटपाडा क्रिकेट क्लब आयोजित कैलासवासी कुमार सचिन दादा स्मृती चषक 2025 चा हा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. 14 धावा धावफलकांवरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 14 धावा इथून शांत ठेवलाय पूर्णपणे बाटपाडा संघाला. परंतु कितपर्यंत शांत राहणार बाटपाडा संघ ह्याच्यावरतीही क्वेश्चन मार्क असेल. परंतु इथून पाणी जर पाहिलं बाटपाडा संघाच्या नाकापर्यंत पोहोचलाय. आता नाकापर्यंत पाणी पोहोचलाय तर बाटपाड्याच्या फलंदाजांना आता पोहण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण की इथून जर पाहिलं तर या शेवटच्या 6 चेंडूमध्ये या शेवटच्या 6 चेंडूंच्या टप्प्यावरती आता भेदक मारा करावा लागेल फलंदाजांना. या फलंदाजीमध्ये आता आक्रमण करावं लागेल. इथून जर फायटिंग स्कोरकडे बाटपाडा संघ फ्लाय होत नसेल, तर इथून गणेश क्लब ब संघ मात्र आपल्या या मॅचमध्ये वर्चस्व गाजवून राहील. इथून जर पाहिलं तर 6 चेंडूंचा खेळ मृणालच्या हातामध्ये दिला गेला. मृणालनं पहिल्या चेंडूवरती इथून निश्चित केलं इट इस द व्हाईट बॉल. म्हणजे खराब चेंडूंची सुरुवात मात्र केली आहे. धावसंख्या भर होईल 15 धावेवरती. 15 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतायत. तब्बल पहा पुढचा चेंडू घेऊन इथून जन्मेश जागा बनवली गेली आणि इथून शफल झाला आणि सिंगल झोनमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावसंख्या 1 ने भर होईल. धावफलक जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवरती 16 धावा. 2 विकेटच्या नुकसानामध्ये इथून एक चौकार हवा आहे बाटपाडा संघाला. एक फायटिंग स्कोरकडे वळायचा आहे. तर एक चौकार क्लिअर होणं फार गरजेचं आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस शेकटपाडा संघ आणि त्याचबरोबर विनंती करेन बालदांडे ब संघ पण टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. जाऊया इथून फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. प्रणित मेहर इथून आपल्याला येस म्हणजे थर्ड अंपायर रेफरल केलं गेलंय पंचांच्या माध्यमातून. पंच सॉफ्ट डिसिजन काय आहे? सॉफ्ट डिसिजन इथून पंचांचा आउट घोषित केला गेलाय. परंतु इथून थोडंसं डाऊट क्लिअर करण्यासाठी थर्ड अंपायर रेफरल केलं गेलंय. तर इथून जर पाहणी केली तर फलंदाज नो डाऊट अँड नॉट आउट असं दर्शवला जातोय. सेफ आहे फलंदाज डॉट बॉल पाहायला मिळेल आणि इथून जर पाहिलं धावफलक
16 धावेवरती मात्र स्थिरावलेली पाहायला मिळते. टोटली चेंडूंचा खेळ समाप्त झालाय 2. 4 चेंडूचा अखेरीत खेळ बाकी आहे. मृणाल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. इकडून कमालीचा स्ट्रोक. इकडे प्रणितने मात्र जबाबदारी घेतली. मी मगाशी म्हटलं होतं एक फायटिंग स्कोरकडे वळायचं आहे. तर एक चौकार येणं फार आवश्यक आहे. आणि तो चौकार मात्र आलाय. सो मच. इथून जर आपण पाहिलं धावफलक पुढे फ्लाय होतोय. 20 धावेवरती मात्र जाऊन पोहोचतोय. इथून व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून 90 धावा खर्च केले जाते. धावसंख्येत भर होईल. धावफलक जाऊन पोहोचतोय 21. 21 धावा स्कोर कार्ड वरती वाटपाडा संघ. आणि इथून कुणालचा विचार केला तर 7 धावांचा खर्च झालाय. तरी याच इनिंग ब्रेक जसा होईल तसा आपण टॉस करणार आहोत शेगटपाडा आणि त्याचबरोबर पालदांडे ब हा 2 संघांमध्ये आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. जर पाहिलं तर पुन्हा एकदा चेंडू सोडला गेलाय. खराब गोलंदाजी इथून पाहायला मिळते. वाईट वाईट आणि वाईट इथे पाहायला मिळते. तर धावा येत आहेत. बाटपाडा संघ म्हणेल इथून वाईट येत आहेत. नक्की चांगली गोष्ट आहे. आमच्या संगती इथून स्कोर कार्ड मात्र थोडस वजन होताना दिसतोय. आता धावफलक जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती. टोटली 22 धाब्यावरती पंच केला गेलाय. आणि इथून पंच केल्यानंतर चेंडू मात्र क्लिअर होतोय. सीमारेखा पार चौकार 4 धावा. काही कम्मालीचा स्ट्रोक पाहायला मिळालं. चेंडूला फक्त दिशा दिली आहे आणि दिशा दिल्यानंतर चेंडू क्लिअर होते बाउंड्री लाईनला. चौकार मिळेल आणि या चौकारानिशी धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 26. 26 धावा तब्बल स्कोर कार्ड वरती. म्हणून पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. धावचीची संधी निर्माण होईल का? सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज प्रणित बॉन. शेवटचा चेंडू आता बाकी असेल. लास्ट बॉल रिमाइंडिंग असेल. 12 धाबांचा खर्च मात्र 13 धाबांचा खर्च मात्र झालाय. सो मच धावसंख्या धावफलकांवरती 27. 27 धावा शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. लास्ट बॉल रिमाइंडिंग आहे. शेवटचा चेंडू जन्मेश आणि त्याचबरोबर अमृत आपल्याला पाहायला मिळते. लास्ट बॉल रिमाइंडिंग आहे. शेवटच्या चेंडूवरती 13 धावांचा खर्च केलाय 5 चेंडूमध्ये. खूपच खराब गोलंदाजी राहिली आहे. आणि या शेवटच्या चेंडूवरती पाहूया धावचीची संधी आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात गॉन. 28 धावांचा टार्गेट असेल या मॅच मध्ये. 28 धावांचा लक्ष असेल. बघूया नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करतोय. बी पॅनल मधनं आपण पाहतोय पहिलाच मॅच साठी आपण टॉस करतोय. एका बाजूला गणेश क्लब संघ सॉरी आपण शेगटपाडा संघाला पाहतोय आणि त्याचबरोबर आपल्याला बालदांडे ब संघ पाहायला मिळेल. 28 धावांचं लक्ष असेल. 28 रन्स टार्गेट असेल. या संघ शेगटपाडा संघ आपण सुद्धा या टॉस साठी Remix. Sakin bongre घेऊ द्या की र मला बिघडलेला येऊ द्या की हे
जाऊया मॅच ऑन ठेवतो आपण. येस, दोन्ही संघामध्ये आपण टॉस केला गेला. दोन्ही संघ एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल शेगटपाडा आणि दुसऱ्या बाजूला बालदांडे बी. या दोन संघामध्ये टॉस केला गेला. नाणेफेकीचा कौल मात्र जातोय तो म्हणजे बालदांडे ब संघाकडे. मॅच ऑन होतोय. 28 धावांचा टार्गेट असणार आहे. 28 धावांचं लक्ष असणार आहे आणि या 28 धावांचा लक्ष्याला सामोरे जात असताना सलामी बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला पाहायला मिळेल फलंदाज ज्यांच्या मागच्या मॅच मध्ये काय कम्मालीची फलंदाजी राहिली होती आणि मॅन ऑफ द मॅच मात्र ठरला होता. आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल स्वप्नील आणि भूषण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सामना ऑन होतोय. मॅच ऑन होते. ग्रुप फायनल ना भाई. जाऊया मॅच ऑन होतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय निशान गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला चेंडू फलंदाजाची दांडी गुल. फलंदाज गॉन. भटपाडा 2025 एक अंडरआर्म क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या तमाम क्रीडा रसिक प्रेक्षक मायबाप वर्गाचं मी भटपाडा संघाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. विद्यार्थी पाहायला गेलं तर आजच्या दिवसातील पहिल्या गटातील ग्रुप फायनलचा सामना प्रेक्षकांच्या भेटीला गणेश क्लब बी विरुद्ध यजमानपद स्वीकारणारा संघ म्हणजेच भटपाडा संघ आणि भटपाडा संघाने खऱ्या अर्थी जर प्रथमतः फलंदाजी करत जिंकण्यासाठी 28 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. येणारे पहिल्या षटकातील 3 चेंडू टाकून झालेले आहेत. दुसऱ्यांच्या षटकातील 3 चेंडू मागे एक धाव झालेली आहे. एक गडी गारद केलेला आहे. आता मात्र नामी संधी होती धावचीच पकडण्याची परंतु खराब क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाकडनं वैभव तरे यांच्या माध्यमातून आणि एकेरी धाव मात्र बहाल केली जाते. 4 चेंडूंच्या उत्तरार्ध धावसंख्या मात्र होत आहे ती. त्याला पंच नुस्कोर आहे का? पंच राहुल. यस, इट इज अ नुस्कोर. धाव मात्र दिली जाणार नाही आणि खऱ्या अर्थी राहुलचं कौतुक करावं लागेल. फायर ब्रिगेडची उपकरणं बनवण्यात मात्र एक सक्षम अधिकारी म्हणून त्यांच्याकडे सुद्धा पाहिलं जातंय. त्यांच्याकडनं मात्र नुस्कोर घोषित केला जातोय. पुढचा चेंडू घेऊन निशू नावाचा गोलंदाज. आता मात्र हलक्या रीतीने चेंडूला मात्र मान सन्मान दिला जातो. चेंडू मात्र वळलेला होता गली व पॉईंटच्या रिजनला. षटकाची समाप्ती होण्यासाठी मात्र अवघे एक चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या मात्र अवघी सिंगल डिजिट मध्ये 2 धावा. 28चा पाठलाग करतोय गणेश क्लब संघ. पाहूया पुढचा चेंडू घेऊन. आता मात्र नामी संधी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण मात्र सुरेखरित्या जन्मेश यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण पाहिलं जातंय. बालदंडे बी संघ आपला निर्णय काय तो कळवायचा आहे. बालदंडे बी संघ संदीप अँड कंपनी आपला निर्णय कळवायचा आपण. शेंगडपाडा संघ आतुरतेने वाट पाहतोय की आम्हाला प्रथमतः फलंदाजी येते की क्षेत्ररक्षण. आणि शेंगडपाडा संघ जर पाहायला गेलं तर मला तर वाटतं कमी वेळात कमी स्पर्धा खेळणारा संघ अंडरआर्मच्या बाबतीत. परंतु गावाच्या इतिहासात नव्हे तर पालघर पंचक्रोशीत ह्या संघाने मात्र छाप सोडलेली आहे शेंगडपाडा संघाने. या पुढचं षटक हाताळण्यासाठी मयूर मेहर नावाचा गोलंदाज एक सांघिक दुसरं व व्यक्तिगत पहिलं षटक हाताळण्यासाठी राईट हँड राऊंड विकेट पद्धतीने मारा करण्यासाठी क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतो. पंचांकडे दाद मागितली होती. पंच मात्र पंच निर्णय का असेल. फलंदाज मात्र
सुरक्षितरित्या आपल्या घरामध्ये दाखल होताना त्याप्रमाणे पक्षी मात्र घरट्यातून बाहेर पडतोय आणि संध्याकाळच्या सत्रात मात्र आपल्या घरट्यामध्ये विराजमान होतो. त्याच पद्धतीने हा फलंदाज मात्र विराजमान होताना पाहूया येणारे चेंडू असतील 11 आणि समीकरण मात्र असेल 24 धावांचं. जो संघ विजयी होईल तो संघ मात्र या स्पर्धेत आगेकूच करेल आणि जो संघ मात्र हा सामना पराभूत होईल त्याला मात्र येणाऱ्या 365 दिवसांची मात्र वाट पाहावी लागेल. येणारी काळ आणि वेळ मात्र निश्चित करेल की कोणता संघ हा पुढच्या फेरीत दाखल होईल. षटकातील 2 चेंडू टाकून झालेले आहेत. पुढचा चेंडू घेऊन जोर फुलटॉसचा चेंडू आता मात्र सुरेख क्षेत्ररक्षण अमृत यांच्याकडनं पाहायला मिळतंय. बघा दोघे भाऊ इंजुरीने ग्रस्त आहेत तरी सुद्धा आपल्या संघासाठी पाहिजे ते योगदान देतात. श्रम मात्र घेतलं जात आहे. परिश्रमाचा मोबदला मात्र संघाला होतोय. एकेरी धावानिशी गणेश क्लब संघ मात्र पोहोचतोय 9 चेंडू मागे 6 धाव्यांवरती. आता मात्र लॉफ्टेड करण्याचा प्रयत्न चेंडू मात्र दुसऱ्या पद्धतीचा आणि फलंदाज मात्र फर्निचर डिस्ट्रॉयर होताना फलंदाज मात्र येतोय माघारी. यस डीजे झालं त्यात 242 जणांना मात्र मृत्यू पत्करावा लागला आणि इथे मात्र गोलंदाज पूर्णपणे हावी होताना बॅक टू बॅक विकेटचं मात्र होतंय पतन आणि दोन इंद्रियांसाठी एक सुमधुर संगीताकडे पुन्हा एकदा वाटचाल करताना चला पुढचा चेंडू आता मात्र खराब चेंडू फेकला जातो. पंच जुगल तांडेल नाम तो सुना होगा. अवंतर धाव पंचांच्या माध्यमातून वाईटच्या स्वरूपात पुढचा चेंडू घेऊन मयूर नावाचा गोलंदाज आता मात्र सूर्यकरित्या ह्याची मात्र गरज होती. गणेश क्लब संघाला ह्या चौकाराची गरज होती. अशा मात्र जिवंत ठेवताना हा फलंदाज प्रथम नावाचा फलंदाज सूर्यकरित्या फलंदाजी हाताळताना आता मात्र या चौकाराशी धाव संख्या होत आहे 2 षटकांच्या उत्तरार्ध 11 धावा आणि येणाऱ्या चेंडू असतील 6 आणि जिंकण्यासाठी नड मात्र असेल ती अवघ्या आणि अवघ्या 17 धावांची. मित्रांनो अवघे म्हणून चालणार नाही. 4 मोठे प्रहार ड्रम बॉक्स क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला भेटतील का? क्रिकेटच्या परिपटलावरती आजपर्यंत आपण अनेक विक्रम पाहिले आहेत. विक्रम मात्र होत असतात ते टिकण्यासाठीच आणि 17 धावांचा पाठलाग करेल का गणेश क्लब बी संघ? श्रेयस देव नावाचा गोलंदाजी एंड वरती खऱ्या अर्थी ह्या वर्षाचा कार्यकाळ बघितला श्रेयस देवचा तर सुखद अनुभव. पावसाळ्या अगोदर त्या काही क्रिकेट स्पर्धा झाल्या ओरम क्रिकेटच्या खऱ्या अर्थी पाहायला गेलं तर आर्यनचं मैदान कोण विसरेल. 6 चेंडू 17ची गरज असेल. आर्यनच्या मैदानावरती सलग 3 चेंडू 3 षटकार मारून आपल्या संघाला अंतिम फेरीत दाखल केलं होतं. तोच गोलंदाजी ट्रेडमार्क वरती श्रेयस नावाचा गोलंदाज 6 चेंडू आणि 17ची गरज असेल. आता मात्र चेंडू मात्र बॅटची कडा घेऊन जातोय आणि चेंडू मात्र स्थिरावला जातोय यष्टीरक्षक वैभव तरेच्या हातात. धन्यवाद डीजे. चला नवीन फलंदाज पाहूया. आता मात्र लॉफ्टेड गेला चेंडू परंतु चाणक्य नीती मात्र वापरली जात आहे. आता मात्र येणारे चेंडू असतील 4 आणि चारही चेंडूवरती 4 चौकारांची गरज पाहूया ते नोंदविल्या जातील का? पहिलाचा चेंडू हा चेंडू मात्र विकेट घेऊन जातोय आणि आगेकूच करताना दिसतोय तो भाटपाडा संघ. चला भालदांडे बी संघ शेवटची विनवणी आदेश निमंत्रण किंवा अधिसूचना समजा आपला निर्णय काय असेल तो कळवायचा आहे.
सल्लामसलत करण्यासाठी तुम्हाला 15 मिनिटं होती. 15 मिनिटात तुम्ही निर्णय घेतलेला असेलच. विकेटचं मात्र होतंय पतन, गडी मात्र होतोय गारद आणि आता नवीन फलंदाज कुणाल. कुणालचा विचार केला तर मागचा काळ मात्र ह्या फलंदाजाने सुद्धा गाजवला होता गणेश क्लब संघासाठी. आता मात्र अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात व वाईटच्या स्वरूपात 2 धावा घेतल्या जात आहेत. येणारे चेंडू असतील शेष 2 आणि जिंकण्यासाठी औपचारिकता असतील ती 16 धावांची. पाहूया आता मात्र हळुवाररित्या खेळलेला चेंडू, फुटबॉलचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये निशांत यांच्याकडनं पाहायला मिळतोय. सामन्याची समाप्ती होत आहे. शेवटचा चेंडू असेल. पाहूया आता मात्र विजय संपादन करून ह्या गटातून पहिला संघ मात्र ठरतोय तो म्हणजे भाटपाडा हे संघ. यजमानपद स्वीकारणारा संघ मात्र क्वालिफायरच्या भूमिकेत असेल.